हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ओवी करिअर चौकमध्ये. आज आपण काही डिफरन्सिएशनचे बेसिक क्वेश्चन्स सोडवणार आहोत. हे क्वेश्चन्स मी घेतले तुमच्या टेक्स्टबुकमधनं. बघा कसं डिफरन्सिएशनच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करतात. हे असे क्वेश्चन्स तुमच्या बोर्डाच्या पेपरला आणि MHTCET सापडू शकतात तुम्हाला. ओके, सो मी काही 4-5 प्रश्न आणलेले आहेत तुमच्यासाठी. आपण यांना फटाफट सोडवूयात. आणि बघा, डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. प्रत्येक दिलेल्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो हे काय येणार? dy/dx. मला सांगा हे. आता मला सांगा रूट एक्सचा डिफरन्सिएशन किती असतो? d/dx ऑफ रूट एक्स हा किती असतो? 1/2 रूट एक्स. ओके, तर हे किती येणार? 1/2 अंडर रूट ऑफ x³ + 5. आणि चेन रूलनी याचा काय येणार? याचा डेरिव्हेटिव्ह x³ डेरिव्हेटिव्ह काय येतो? 3x² + 0. सो हे किती आलं? अरे हे काय आलं? अरे अय हे असे त्रास देतात बघा. एक सेकंड हा. सॉरी. हां, तर इथं काय आलं बघा? 3x² अंडर रूट ऑफ x³ + 5. हा झाला तुमचा फायनल आन्सर. ओके, कळालं? सोपं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. जेव्हा आपण याला डिफरन्शिएट करू वायच्या रिस्पेक्ट एक्सच्या टर्म्समध्ये, तर किती येणार? dy/dx. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस. हे सगळं एक्स आहे. कॉस लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. त्यामुळे याचा आन्सर व्हॅल्यू काय आली? कॉस लॉग x/x. चेन रूल माहिती पाहिजे. ओके, e⁻tan x. बघा याला पुन्हा जेव्हा मी वायच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घेईल तेव्हा किती येणार? मग e⁻xचा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे? e⁻xच असतो ना. मग याचा किती येणार? e⁻tan x इंटू d/dx ऑफ tan x. कारण जर वरती एक्स असतात तर आपण सोडलं असतं, पण वरती एक्स नाहीये. मग हे किती येणार? e⁻tan x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह किती? sec² x. सो हे किती आलं? e⁻tan x इंटू sec² x. झालं फायनल आन्सर. किती सोपा प्रश्न आहे. ओके, आता चौथा बघा. y = log द त्याच्या मधात दिलं x⁵ + 4. सो जेव्हा तुम्ही याला डिफरन्शिएट कराल विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो हे ना dy/dx. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. इथं काय 1x + 5 वरती येणार d/dx ऑफ x⁵ + 4. x⁵ किती येणार? 5x⁴. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आपण किती येणार? x⁵ + 4. झालं. हे तुमचं आलं फायनल आन्सर. लास्ट क्वेश्चन बघा. y = log sin⁴ex. बेस्ट क्वेश्चन आहे हा. म्हणजे जर मला CETचा पेपर बनवायला दिला तर मी डिफरन्सिएशनचा हा एक क्वेश्चन टाकेल, किंवा बोर्डाचा पेपर जर दिला तर मी हा एक क्वेश्चन टाकेल. आता जितके पण आपण प्रश्न बघितले सगळ्यांपैकी हा एक टाकेल. बघा सगळ्यात पहिले लॉगचं डेरिव्हेटिव्ह घ्या. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असते? 1/sin e⁻x. आणि वरती डेरिव्हेटिव्ह घ्या sin e⁻x. मग हे किती येणार? 1/sin e⁻x d/dx ऑफ sin e⁻x इज cos e⁻x इंटू e⁻xचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल परत आपल्याला d/dx ऑफ e⁻x. ओके, सो हे किती आलं? 1/sin इंटू e⁻x इंटू cos e⁻x इंटू e⁻xचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? e⁻xच येतो. हे किती आलं? cos/sin असते cot e⁻x इंटू e⁻x इज युअर cot e⁻x इंटू x इज युअर फायनल आन्सर. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये काय केले? 5 बेसिक क्वेश्चन सोडवले डिफरन्सिएशनचे. आणि हे टेक्स्टबुकमधूनच प्रश्न आहे. आणि याच्यातला प्रश्न डायरेक्ट CETला पण येतो आणि बोर्डाला पण येतो. एवढे सोपे क्वेश्चन का बरं घेताय? तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की सर जरा हार्ड लेवलचे क्वेश्चन घ्या. तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी घेतो. ठीक आहे, असेच अमेझिंग छोटे व्हिडिओज आणि करिअर रिलेटेड गोष्टी हव्या असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्ही चॅनलचे मेंबर जुळाल. थँक्यू.